टॉच टॉच कोण घेतलाय चुनापाडा स्ट्राइक स्ट्राइक वरती पहिला शॉट चांगला मारला ऋषिका 4 रन 4 चौका चौका चांगला चांगला शॉट मारला इथे 4 रनासाठी मी कनेक्ट करा डायरेक्ट मैं करता हूँ ऑफलाइन वाला मस्त डॉट 1 नंबर बॉलिंग नाव काय त्याचा रोहन उत्तर 2 गोलंदाजी 2 मध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि 2 पुढे केली गोल होते रोहन त्याच्यामध्ये आणि हा चेंडू पटकावला आणि पुढे आता बघूया आणि हा 2 रनसाठी मारलेला आहे त्यांनी एकदम चांगला षटकार मारला 2 रनसाठी 2 रनसाठी मारलेला षटकार ते तीन बॉलांनी 6 धावा वसूल झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन तो रोहन आणि बॅट्समॅन तयार झालेला आता बॉलसाठी बघूया पुढच्या बॉलामध्ये कसा घेतो तो रोहन झालेला तयार आणि हा चेंडू पटकावूया झेल बाद आता बघूया झेल बाद होतोय काय आणि हा झेल बाद झालेला आहे झेल बाद हे पाहिजे त्या बॅट्समॅन आणि बघूया पुढे चेंडू कसा घेतो आणि कसं नाही रोहन सध्या आणि हा चेंडू दोन झालेला आहे आणि बघूया आमच्या दाखवून गेलेले आहे निर्धाव चेंडू आहे चांगले असे गोल करून देतो रोहन त्यांच्या टीमसाठी आणि फटका फसलेला आहे बघूया कोण कॅच घेतो आणि कॅच झाले ड्रॉ ते 10 विकेट 2 झालेले आहे सुंदर असा फटका झालेला होता आणि टिपायला कॅच होती 2 धावांची वाढती धावसंख्या झालेली ते 8 बॉल झालेले 8 रन झालेले ते रोहनने चांगले गोलंदाजी केले दोन विकेट झाले होते एक कॅच उडवली होती चांगले गोलंदाजी करतो रोहन तो वाईट बुवाचा वाईट धाव संख्या ती वाढते ती 9 होते आता बघूया शिवम काय करतो रोहन टाकतो की नाही ते शिवम चालू झालेला आहे आणि बॅट्समॅन वाईट बॉल बॅक टू बॅक 2 वाईट टाकलेले आहेत त्याने टीमची वाढती धाव संख्या दिली ते 10 बघूया पुढे काय करतात रोहन दिले होते 8 आणि यांचे बघूया शिवम पहिल्या मॅच मध्ये त्यांनी अतिरिक्त चांगली बॉलिंग केलेली ती आताच बघितली सर्वांनी
आणि हा सचिनला काही त्यांनी समजलेलं नाही पण ते ढकललेलं एक साठी आणि अतिशय सुंदर फिल्डिंग केलेलं आहे ते अतिशय सुंदर फिल्डिंग केलेलं आहे. विश्वासने लय सुंदर चांगली फिल्डिंग केली. गोल पटका व्हायला आता किती रन धावतात बघा धावतात आणि एक रन म्हणतात मला त्यांना मानायला वाटलं चांगली अशी बॉलिंग केलेलं आहे. बॅटिंग संदीप आहे. हा पटका वगैरे कॅचची संधी आहे आणि बघूया काय होतंय. आणि हा काय झालेला आहे तो अंपायर डिसिजन काय ते अंपायर बोला काय अंपायरला माहिती 4 रन आता 4 आणि मस्त मोठा फटका बोलला 4 रनाचा. त्यांनी मानलेलं आहे आणि टीमची वाटी धावसंख्या झालेली ती 18 आता. आणि फटका मारलेला आहे आता बघूया किती रन धावा होतात. पहिले आता कमी दुसरी लावण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे रनआउटची संधी आहे आणि तो रनआउट राहिला तिथं राहिला आहे त्यांनी बघूया मिसफील्ड आणि आणखी मिसफील्ड राहिले आणि 4 रन कंप्लीट करायचे 4 रनआउटची संधी नाही आणि आता घेतलेला तो 4 रन तिथे दिलेले आहेत त्यांनी. बॉलिंग अतिशय सुंदर केलेली आहे पण मिसफील्ड मुले 4 रन गेलेले आहेत. शिवमची बॉलिंग चांगली होती पण संदीपने पण चांगली चालाकी दाखवलेली आहे. फटका झाला कॅचची संधी होती पण कीपरच्या वरून बॉल गेला. सुंदर गोलंदाजी करताना शिवम आणि टीमचे वाचले असे 23 झालेले आहे 23 रन 2 ओव्हरहून 2 ओव्हर आणि 23 रन झालेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. पुढे बघूया काय होते. बॅट्समॅन कसं किती षटका चौकार मारतात आणि बॉलर काय थांबवतात. तर गेम आहे मित्रांनो क्रिकेटचा. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो कधी बॉलिंगकडे जाऊ शकतो तर कधी बॅट्समॅनकडे जाऊ शकतो. कोण कसं केलं त्याच्यावरतीच आहे. आणि पुढचा बॉलर तर रोहन आणि चांगली कामगिरी केली होती. पहिल्या मॅच मध्ये 8 रन दिले होते बॉलर सज्ज सचिनने मारले होते. चांगली गोलंदाजी करताना रोहन. बॅट्समॅनला कसं समजलं नाही की कुठे मारायचा फटका आणि 1 रन आहे त्याचा. बॅट्समॅनला काय समजलं नाही की कुठे मारायचं कसं नाही मारायचं मग त्यांनी फक्त पुश केलेला. चांगली गोलंदाजी करतो रोहन. पहिल्या मॅच मध्ये पण चांगली गोलंदाजी केली होती रोहनने. रोहन तुझा बॅट्समॅन झालेला आहे माझ्यासाठी रेडी आणि डॉट बॉल आणि मिस फील्ड मध्ये कीपर मुले 1 रन 3 रनाची संधी आउट एकदम मस्त. दिलेला आहे. रोहनची बॉलिंग आवडलेली आहे. पहिल्या बॉलिंग मध्ये 8 रन दिले. आता तर एकदम मस्त करतो आणि फटका झालेला आहे. आता किती धावा बॅट्समॅन धावतात आणि स्तंभ झालेला आणि दुसऱ्याचा प्रयत्न नाही. 1 रन मध्ये सहमत झालेले आहे. संतुलित झालेले आहेत ते गणेश आणि बघूया पुढचं आणि रोहन वगैरे तर चांगली बॉलिंग करतोय.
धाल होतो बोलायला कशी करतो त्यालाच माहिती आहे रोहन. पुढचा घेऊन रोहन कधी झालेला आहे आणि हा डॉट चांगलीच गोलंदाजी करतो रोहन. बॅट्समॅनला काय तुम्ही समजलं नाही, षटकार मारायला गेला पण तुम्ही त्याने टाकलेला रोहननी फसवा चेंडू टाकलेला आहे. आणि आणखी एक फसवा चेंडू टाकलेला आहे आणि बघूया किपरनी पण त्याला हे केलेलं आहे आणि ओव्हरची समाप्ती आणि वाटता धाव संख्या झालेली आहे ते 26 रन झालेला आणि रोहनचं बघा पहिल्या रन त्याने 8 पहिल्या ओव्हरमध्ये 8 दिले होते आणि आणि फक्त आता 3 रन दिले ते रोहननी. अतिशय सुंदर गोलंदाजी करतो रोहन. एक विकेट घेतलं त्यांनी रन आउट त्याच्यामध्ये आणि 3 रनाची ओव्हर सुंदर. बॅट्समॅनला समजलं चेंडू आणि आता हातामध्ये बाउन्स आहे बघूया. आणि आता एक रन दिलेल्या बॅट्समॅनने त्या बॉल होता आणि सचिन रेड्डी गणेश रेड्डी आहेत त्याच्यासाठी पुढचा बॉल खेळण्यासाठी गणेश रेड्डी आहेत. पुढचा बॉल बघूया कसा खेळतात. हो हाना मारे दरम्यान त्याने गणेश लागा चेंडू समजलं नाही. शेवटच्या मित्र टेनिस क्रिकेट म्हटल्यावरती हाना मारची ओव्हर असते की चौका षटके लागतात. पण इथे बघतोय की सचिन चांगली कामगिरी करतोय बॉलिंगच्या मार्फत. बघूया पुढे चेंडू घेऊन सचिन फटका ठेवलेला आहे. रनआउटची संधी आहे. मिसफील्ड झालेला एक रन धावून घेतला गणेशने आणि तो आता पुढचा हाना मारणे करतो संदीप. बघूया पुढची कसा खेळतो तो संदीप. फटका सुद्धा चांगला आहे. झालेला फिल्डिंग केलं त्याने अतिरिक्त सुंदर. तिथे 2 धाव होते त्याने 1 धाव केलाय आणि तिथे चांगली फिल्डिंग केलंय तो व्यक्तीने. चांगले फिल्डिंग टीमच्या धाव वाचवले 1 धाव वाचली टीमची. तर पुढचा घेऊन चालू तो सचिन. गणेश आता हाणे मारे करत. रन धावलेले आहेत आणि क्षेत्ररक्षक किपरचा बरोबर त्याच्यामुळे 1 रन त्याने धावून घेतलेला आहे. तर टीमची वाढती धावसंख्या झालेली आहे 30. टीमची वाढती धावसंख्या झाली आहे 30. डॉट बॉल हाणामारीची ओव्हर मध्ये त्याने डॉट बॉल केलेला आहे. 30 रन झालेले आहेत आणि समोर जर जिंकायला असेल तर 31 रन बनवायचे आहेत. समोरच्या टीमला चुनापाडा यांना 31 रन बनवायचे आहेत. 30 रनवर तुम्ही थांबवले आहेत. 24 बॉलामध्ये 31 रन बनवायचे आहेत तुम्हाला.
शेल्डी पाण्याने 30 रन तुम्ही पुणे पाण्यात थांबवलं त्यांना पुण्या पाण्याला बनवायचे ते 31 रन बघूया 24 बॉल मध्ये 31 रन बनवायचे आहेत असे सुंदर असे गोलंदाजी केलेले आहे 12व्या खेळाडू तुमचा इकडे पुण्या पाण्याचा संघ 12व्या खेळ आलेला आहे त्यांची पाण्याने थांबवलेले आहे 30 रनावरती असे सुंदर गोलंदाजी केली रोहनने आणि तोच रोहन आता बॅटिंग आलेला आहे 2 स्ट्राईक गेलेला रोहन आहे रोहन आणि अक्षय स्ट्राईकला आहे स्ट्राईक एंडला अक्षय आहे आणि नो स्ट्राईक एंडला आहे तो रोहन त्याने अतिशय सुंदर गोलंदाजी केली आणि ते टीमला ठेवलेलं आहे ते कमी रनावरती बघूया त्याच्यात बॅटिंग बघायची आपल्याला बॉलर नेम गणेश आणि हा विकेट घेतलेला आहे आणि आणि कसं नाही पण अक्षयला काय बोल समजलं नाही अक्षय सर्वकडे चांगला गेला ती बॅटिंग मी बघितली सर्वकडे चांगला खेळतो पण इथे त्याला आज काय समजलं नाही चेंडू कसं टाकायला कसं नाही त्याला बाद झालेला आहे तो 2-3 बॉल केला तर तो छटका चौकार मारतो आणि तो बाद झालेला आणि पुढच्या धावता सचिन अक्षय जागेमध्ये सचिन बरोबर सज्ज शिवम चांगला झटका मारला आणि अंपायर रन हॅलो अंपायर रन किती आहेत अंपायर 2 असे 2 रन आहेत आणि चांगल्याचे अक्षय जागेने तरी शिवम आलेले आहेत दोन्ही काय IPL मध्ये शिवम धुपासारखा तो शिवम पहिल्या बॉल त्याने हाणामारी केलेला आहे आणि हा काय बॉल समजला नाही आणि त्याने ढकलून दिला तिकडे 1 धावासाठी आपल्या टीमची फक्त 1 धाव फटका सोडला चांगला आता बघूया किती धाव येतात आणि बिल्डिंगने 17 फटकून झालेला आहे आणि थ्रो केला आणि 2 धावा घेतलेल्या आहेत त्यांनी चांगले असे रनिंग बिटवीन द विकेट चांगले असे रनिंग करतात ते एकदम चप्पल खेळाडू आहेत ते शिवम आणि रोहन काय समजून दिलं नाही बघायला त्यांनी काय आणि बॉलर सज्ज बॅट्समॅन स्वतःच बॉलरसारखे रेडी झालेला आहे बघूया फटका सगळं चांगला रनाची संधी आहे आणि बघूया नो डाऊट अंपायरने आऊट नाही दिलेला आहे सुंदर अशी त्यांनी केलेलं अंपायरिंग निधा चेंडू झालेला आहे तो मला लागत निधा चेंडू झालेला आहे आता बॉलिंग चांगली केलेली आहे बॅट्समॅनने काय समजलं नाही त्याला वाटतं वाईट झाली की काय बॅट्समॅनने काय समजून दिलं नाही म्हणून त्यांनी बॉलिंग चांगली केली आणि टीमची वाटी धावसंख्या झालेली आहे ती 5 टीमची वाटी धावसंख्या केली आहे ती 5 आणि येणाऱ्या ओव्हरमध्ये 18 बॉल मध्ये त्यांना 26 रनाची जरूरत आहे 26 रन त्यांना पाहिजेत 18 बॉल 26 रन संदीप आणि पुढच्याच गेम त्याला संदीप येतोय बघूया रोहन कसा गेलतो 18 बॉल 26 रन पाहिजेत रोहन बाद झाले रोहन पण एक चांगला खेळाडू आहे गेम चेंजर त्याला बोलू शकता आणि पुढचा बघू संदीप रोहनसाठी रोहन टीमचा एक कर्णधार सारखा आहे तो वाईट बॉल सुरुवात केल्या वाईटने रोहनला माहिती आहे जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत मॅच माझ्या हातामध्ये आहे रोहन तिथे उभा आहे आणि रोहनला काय तो बॉलिंग चेंडू चला त्याने पण 1 रन धावून घेतलेला आहे बघा चप्पल असं त्याचे चित्र असतं आणि त्यांना रन बिटवीन द विकेट शिवम आणि रोहनचे बघा त्याच्या हातात 1 रन करून घेतलेला आहे आता बनलं पाहिजे शिवम आणि रोहन काय धावतायत आपल्या टीम साठी धावतात टीमला जिंकवण्याचा प्रयत्न करतायत तू नाही तर मी खेळणार तू खेळणार असं करता करता संदीप रेड्डी झालेला आहे बॅट्समॅन सुद्धा शिवम आणि हा आऊट झाले शिवम
पहिला मॅच मध्ये सज्ज होतो तो संदीपला सचिन बॉलिंग दाखवलं सचिनला काही त्यांना समजणार नाही बघूया ती सात तुमची वाद आवश्यकता झाली ती 7 काय आणखी वाट टाकेल बॉल त्याने बॉल टाकेल आहे त्याने डॉट बॉल केला होता त्याला वाटलं की वाट तुम्ही काय 1 to go लास्ट बॉल आहे यावरचा बघूया लास्ट बॉल मध्ये काय एक मोठा फटका पाहिजे टीम साठी काहीतरी करावं लागेल आज बोलायला त्यांनी तुम्हाला अनुभव आता आहे माफ करा मित्रांनो जरा आमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम त्यामुळे आम्ही जरा बॉलिंग केलं त्यांनी एक तरी मोठा फटका पाहिजे सचिनला टीम मध्ये तुम्हाला राहायचं तर मोठा फटका घ्या बॅक टू बॅक 3 बॉल डॉट केले ते पण त्यांनी सचिनला बॅक टू बॅक 4 बॉल डॉट केले टीमची वाटी धावता झाले ती 7 रन झाले आणि 2 रन दिले फक्त तेव्हा व्हाईटचा पकडून ना बॅटीने तर एकच रन दिलेला आहे आता गणेश मध्ये पूर्ण 12 बॉल मध्ये 24 पाहिजे रोहन काय ते अभिनेते आहे की 12 बॉल काय मी 6 बॉल मध्ये 24 बनवू शकतो असा आता रोहन तिथे उभा आहे बघूया रोहनला काय समजलं तुम्ही ना आहे गणेश हे चांगले गोलंदाजी करतोय गणेश चांगले गोलंदाजी करतोय रोहनला काय समजून येत नाही चेंडू पुढचा बॉल घेऊन गेला गणेश आणि रोहन सगळ्या आणि हा बॉल फटका बसलेला आहे तर बघूया किती धावा येतात आणि एक धाव होती सगळं समाधान मानावं लागेल ते रोहन आणि सचिनला आणि बॉल ट्राय करते टीम आहे ती एकदम खुश झालेली आहे की हा तिने बांधून ठेवलेला आहे ते सेलिब्रेट करतात की हो विजयाचा शिक्का कमी कुठेतरी आहे पण सचिन पण काय कमी नाही बघूया आणि हा बहुत चेंडू आणि हा रनआउट संधी आणि हा कोण बाद झालेला रोहन बाद झाला आता त्यांना आउट केलाय फसवलं किपरचं बघा कसं त्यांनी फसून टाकलं रोहनला कोणाला आउट करायचं कोणाला आणि बाद झालाय आता रोहन आउट व्हायला रोहनचा कोण येतो खेळण्यासाठी ते बघूया संदीप असं त्यांनी असं फसवलेलं संदीपला रोहनला आउट केलाय आणि पुढची डाय घेण्यासाठी अविनाश आलेला बघू काय करतायत अंपायर नाही सांगितलेलं आहे अंपायरची कोणी वाद नाही करायचा आहे अंपायरची लाट डिसिजन अंपायरची कोणी वाद करू नका खेळ चालू ठेवा सकाळपासून ते कामगिरी अंपायर करतायत आणि हा चेंडू काय समजलेला आहे आणि मी सर्वांना बोलतो अंपायरचे कोणी वाद घालू नका कारण की ते सकाळपासून उभे आहेत मॅच आणि फायनल वाजल्यापासून ना खाताना अन्न ना पाणी ते तुमच्यासाठी उभे आहेत तर कोणी अंपायरचे कोणीच नका वाद होईल जे पुढची टीम येणार ते पण वाद नका घालू हा गणेशला चांगला खेळ टाकलेला आहे आणि झालेला डॉट बॉल 3 झालेले 8 रन त्यांची वाट बघून ते 8 झालेले आहे 9 झालेत 9 रन झालेत 9 रवी होतो 6 बॉल मध्ये 22 पाहिजेत तर बघूया तर पुन्हा पाहिला हा संघ जिंकायचा आहे तर फक्त 4 मोठे फटके खेळला आणि तुम्ही विजयाच्या दिशेने चालणार हा चेंडू चेंडू होता आउट झालेला आहे डायरेक्ट बॉल होता हा जरी काय सोन्याची संधी होती गणेशला आणि बघू गणेश साठी झालेला आहे फटका किंग त्याला तर जिंकवायची मॅच त्याला खेळायला लागेल चांगली फटकेबाजी करावी लागेल
आणि हा त्याने असा बॉल फिरवलाय, स्लोवर टाकून बॉल कट केलाय, चांगला असा कट बॉल टाकलेला आहे. थोडा जादू इथे पण कट झाला आणि चांगली कटिंग करतो बॉलिंग. नाव आहे तो रवी. वाईट बॉल, वाईट बॉल आहे तो आणि पाहिजे 4 मध्ये पाहिजे 21 रन. आणखी मोठे फटके तुम्ही जिंकू शकता, मोठे फटके मारा आणि मॅच जिंका. आणि हा मोठा फटका त्याने मारलेला आहे, बघूया आणि काय होते. आणि कॅचची समयाने कॅच ठेवलेली आहे आणि बघा किती रन धावतात टीम साठी. आणि 2 रन होते त्यांनी समाधान मानले गणेश यांनी. 3 मध्ये पाहिजे 19, 3 मध्ये 19 पाहिजेत. आणि आज फटका चांगला मारला आहे आणि हाच फटका गेलाय 6 रनासाठी. अतिशय सुंदर फटका मारला. आम्ही बोललो गणेश हा शिक्षक ठीक आहे, एकदम चांगले फटके मारतो गणेश. त्याला माहित आहे कधी उतरायचं कधी नाही. आणि तो आता बघू, आता एक नो बॉल लागला तरी पण गणेशकडे पूर्ण मोठा आहे मॅचचा. काय हो, त्याला चांगला निवड टाकलेला, पण गणेशने काहीतरी लेट आलेला आहे. त्यांना लोक उतरायचं होतं पण गणेश लेट आलेला आहे. टीम मध्ये तुम्हाला लोकल होतो, तुमच्याकडे अबिलिटी आहे तर लोकल पाहिजे. ही टीम मध्ये काहीतरी चुकी केलेली आहे गणेशने. तो बेटर लक. 1 बॉल मध्ये पाहिजे आता तुम्हाला. हो, थोडी तुम्ही चुकी केली, लेट. बेटर लक, चांगली कामगिरी केलेली आहे गणेश. विजय संघ आहे तो केस दुपाडा. बेस्ट ऑफ लक केस दुपाडा. तुम्ही फायनल साठी सज्ज झाले आहेत. केस दुपाडा विन राहिला आणि केस दुपाडा एक शब्द झालाच पाहिजे.